दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. नाशिक मनपाचे 3011 कोटींचे अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक आयुक्तांनी स्थायी समितीला सादर केले होते. याला स्थायी समितीने दुरुस्ती व उपसूचनांसह मंजुरी दिली. यातच एकीकडे असमान निधी वाटपाच्या मुद्द्यावरून सभागृहात विरोधी पक्षांचं आंदोलन सुरू असताना दुसरीकडे स्थायी समितीचे सभापती मच्छिंद्र सानप यांनी 2026-27च्या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक महापौर हिमगौरी आडके यांना सादर केले. तर प्रशासनाने सादर केलेल्या प्रारूप अंदाजपत्रकानंतर स्थायी समितीने त्यात 457 कोटींची वाढ सुचवल्याने 3469 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक महासभेला सादर करण्यात आले. दरम्यान या अंदाजपत्रकात स्थायी समितीने उत्पन्न वाढीचे पर्याय सुचवले आहेत. तसेच घरपट्टी वसुली, विकास शुल्क, शासन निधीच्या पाठपुराव्यावरही भर दिला आहे. तसेच शहरातील वाढती रहदारी लक्षात घेता रस्ते विकास, पाणीपुरवठा विकासासाठी मोठ्या प्रमाणात तरतूद, मलनिस्सारण, वीज व्यवस्था, उद्यानं करण्यात आली. मागासवर्गीय, महिला कल्याण विभागांसाठी राखीव निधीची व बालकल्याण, क्रीडा आणि दिव्यांग तरतूद देखील या अंदाजपत्रकात करण्यात आली आहे. यावर सर्व स्थायी सदस्यांनी देखील आपले मत मांडले. तसेच महापौर हिमगौरी आडके यांनी देखील यात काही मुद्दे मांडले. पण जो काही इथे विशेष अंगणवाडी किंवा शाळा दर्जा वाढ यासाठीचा भांडवली निधी असेल किंवा विशेष काही लर्निंग किट्स प्रोव्हिजन असेल किंवा त्यांच्या मध्यान्ह भोजनाचा विषय असेल अंगणवाड्यांचा, त्याच्यासाठी क्वालिटी कशी मेंटेन केली जाईल आणि तरतूद जास्तीत जास्त कशी होईल यावर काम करतोय. त्याच पद्धतीने जे काही प्रॉपर्टी टॅक्सेस अजून लागू केलेले नाहीये टाउन प्लॅनिंग विभागाने, ते लवकरात लवकर त्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्यातनं उत्पन्न जर आपल्याला जास्तीत जास्त घ्यायचं असेल या वर्षात, तर जेवढे उत्पन्नाचे स्रोत असतील आणि ज्या प्रॉपर्टीज आपल्याला प्रॉपर्टी टॅक्स लावले गेले नसतील ते तातडीने लावण्याचे निर्देश दिलेले आहेत. तर अशा पद्धतीने आणि काही AR चे प्रोजेक्ट्स महानगरपालिकेने केले आहेत, तर त्या मिळकती ज्या आहेत त्या आपल्याकडे आपण घेतल्या आहेत की नाही, त्या परत मिळवल्या असतील तर त्यांची लायसन्स फी देखील रिव्हिजन करण्याचा आमचा मानस आहे. अशा पद्धतीने काही उत्पन्नाचे स्रोत वाढवून जिथे जिथे बाकी तरतूद धरायची गरज असेल, त्याचबरोबर आज इथे अजितदादांच्या पुतळ्याची मागणी करण्यात आली होती. मागेही महासभेत रुलिंग दिलेलं आहे की त्यांचा पुतळा निश्चितपणे चांगल्या मध्यवर्ती ठिकाणी जागेची सोय करून आम्ही करूच. त्यासाठी 3 कोटीची तरतूद धरली आहे. त्याचबरोबर कवी गोविंद यांचा पुतळा हा दिव्यांग भवनाच्या इथे कशा पद्धतीने धरता येईल याचा प्लॅन करायला सांगण्यात आलेला आहे. यावेळी महापौर हिमगौरी आडके, उपमहापौर विलास शिंदे, सर्व गटनेते तसेच सर्व स्थायी समिती सदस्य, नगरसेवक, मनपा आयुक्त, अतिरिक्त आयुक्त यांसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक.